आंतरराष्ट्रीय स्तरावरती सध्या वेगवान हालचाली घडतायत। अगदी तिसरं महायुद्ध पेटतंय की काय अशी शक्यता वर्तवली जाते आणि याचं कारण आहे 3 राष्ट्र इस्रायल, इराण आणि अमेरिका। इस्रायल आणि इराण यांचा संघर्ष गेली अनेक महिने चालू आहे। यात आता अमेरिकेने सुद्धा उडी घेतलेली आहे। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे। इराणच्या फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले करण्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर केला गेलाय। अमेरिकेच्या सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे। नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडेच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे। हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेने स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, और अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे। म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे। तर इराणवरती हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय। पण काय आहेत या B-2 स्टेल्थ बॉम्बरची वैशिष्ट्ये पाहूयात। अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे। तो वाहिनीवरून अमेरिकेला थेट इशारा दिलाय, युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू, असा हा इशारा आहे। अमेरिकेनं नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य आहे असं इराणनं म्हटलंय। इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय। त्यामुळे आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली। तर इराणनं युद्ध थांबवलं नाही तर याहीपेक्षा तीव्र हल्ले करू असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय। जे कोणालाही शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असंही ट्रम्प म्हणाले। On the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. इस्रायल आता इराणशी दीर्घ युद्धाची तयारी करत आहे। तेहरानमध्ये 60 लढाऊ विमानांनी हल्ला केलाय। इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेनं उडी घेतल्यानं संघर्ष अधिकच तीव्र झालाय। इस्रायली सैन्यानं सर्व एअरबेसवरती हाय अलर्टही जारी केलाय। दरम्यान अमेरिकेचा हा हल्ला म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं म्हटलेलं आहे। फोर्डो, तंजान आणि इस्फहान या 3 अणुकेंद्रांवरती हल्ला झाल्याचं संघटनेनं म्हटलंय। तर इराणनं आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्याचंही आवाहन केलंय। शिवाय अणुकार्यक्रमात थांबवू देणार नाही, अणुकार्यक्रम जो आहे तो थांबवू देणार नाही असं देखील इराणनं म्हटलंय।
इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूममध्ये होते अशी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवरती बॉम्ब हल्ला झाला आणि त्यावेळी ट्रम्प यांनी स्वतः वॉर रूममध्ये उभे राहत मॉनिटरिंग केलंय. इराणवरील संपूर्ण कारवाईवरती ट्रम्प बारीक लक्ष ठेवून होते. इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं सर्वात मोठा दावा केलाय. कुठेही रेडिएशन नाही आणि हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावाच इराणनं केलाय. इराणच्या 3 आण्विक स्थळांवरती अमेरिकेनं हल्ला केला होता, त्यामुळे या ठिकाणी रेडिएशन पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र अजून तरी कुठेच रेडिएशन नाही असा दावा इराणनं केलाय. इराण आणि इस्रायलमधील युद्ध पेटलंय आणि असं असताना आता इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांनी आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची माहिती आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका असल्याचं खोमेनी यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये खोमेनी यांचा मुलगा मुज्तबा खोमेनी याचं नाव बिलकुल नाही आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे खोमेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता आता धोक्यात आल्याचं मानलं जात आहे. खोमेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे. युद्धासंदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडतायत त्या सगळ्या अगदी सविस्तरपणे आपण पाहतोय. मात्र आता एक स्पेशल रिपोर्ट याच युद्धासंदर्भातला पाहूयात. इस्रायल इराण युद्धात जगाची होरपळ होतीये आणि अशात आता इराणनं इस्रायलच्या विरोधात एका अशा बॉम्बचा वापर केलाय ज्याला 94 देशांनी बंदी घातली आहे. हा बॉम्ब नेमका कोणता आहे आणि त्याचा वापर किती घातक असू शकतो, स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात. इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय. या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेष म्हणजे 2008 साली 94 देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं. तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय. क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे, या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया. क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला. 200 ते 2000 मीटरपर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे. एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात. 2008 साली 94 देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला. दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत. या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे. दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत. इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून 781 कोटी रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय. त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांपुरताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. इराणवरती अमेरिकेनं जो हल्ला केलाय त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम सुद्धा आता भविष्यात दिसू शकतात. मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे असंही बोललं जात आहे. तेलांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेविरोधात इतर देशही युद्धात उतरले तर अगदी 3रं महायुद्ध सुद्धा होण्याची भीती आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढेल, जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसेल. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी अस्थिरता येणार असल्याचीही शक्यता आहे. तेल प्रति बॅरल त्याची किंमत $100च्याही पार जाण्याची शक्यता आहे. इराण आणखी गुप्तपणे अणुशस्त्र प्रकल्पाचा प्रयत्न करू शकतो.
अमेरिकेविरोधात रशिया, चीन आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता आहे. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं इस्रायलवरील हल्लेही तीव्र केले आहेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज घुमतायत. तेल अवीवसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे आणि स्फोटांचे आवाज एकामागून एक ऐकूच येत आहेत. आता राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे ते आपण पाहतोय. खरं तर बारामती तालुक्याबद्दल आपण बोलतोय, मात्र बारामतीचा जीव आता सध्या माळेगावात आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी आपला मतदानाचा हक्कही बजावलाय आणि या निवडणुकीत अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांचं पॅनल यामध्ये अगदी थेट लढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे श्री निळकंठेश्वर पॅनलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचं या निवडणुकीत सध्या पणाला लागलंय. तर शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार पॅनल हा जो आहे तो देखील या लढतीत आहे आणि या दोन्ही पॅनलमध्ये थेट लढत आहे. मुंबईत काय सुरू आहे पाहतोय. चर्चगेट विरार लोकलमध्ये शुक्रवारी महिलांच्या हाणामारीचा एक प्रकार समोर आला होता. मारहाण झालेल्या महिलेनं साम टीव्हीवरती नेमकं काय घडलंय याची माहिती दिली आहे. कविता मेंढकर असे या महिलेचं नाव असून रक्तबंबाळ होईपर्यंत या महिलेला मारहाण करण्यात आली होती. महिलेशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी. पाहुयात नेमकं काय झालं होतं. महिला आरक्षित रेल्वेमधून प्रवास करत असताना एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ जरा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी मीरा रोडला चढते आणि तीच लेफ्ट ट्रेन पकडते, पण मला त्या दिवशी पायाला लागल्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकली आणि तो पाठचा डबा पकडला. तर ह्यांचा असा ग्रुप असतो तिथे आणि मला तिथे चढू दे म्हणजे चढली मी, पण मला बोलते की तू पुढं जा. तर तिने मला अशा शिव्या वगैरे दिल्या, मराठी वर्ण वगैरे काय बोलली ती. तर तिने मला ना असं केस धरले, केस धरून एका हाताने माझ्या मोबाईलवरनी तिच्या मोबाईलने माझ्या इथे मारला. पूर्ण रक्त बघा आला. मी आतमध्ये कशी आली, मला महिलांनी आतमध्ये कशी आणली, त्याच्यामुळे मी पण तिचे केस धरले, मी पण तिला मारली. नंतर पुढे आतमध्ये आले, मी पण तिला असं चावला वगैरे. मला त्या महिला होत्या ना त्या ही पळायला बघत होती, ह्या ग्रुपच्या बायका हिला उतरवत होत्या तिथे, पण त्या महिलांनी धरून ठेवली. बोलले की तू पण उतर आणि हिच्या काय हे काय तिची केस करते तिकडे जाऊन. लेडीजला फक्त ते सुरक्षा पाहिजे. महिला ज्या आहेत त्या कुठेतरी लोकल रेल्वेमध्ये असुरक्षित असल्याचं म्हणणं यांनी मांडलेलं आहे. आता प्रशासन याच्यावरती कारवाई कशी करेल आणि महिला सुरक्षा कशी राहतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोलचं, मी मनोज तांबे, साम टीव्ही, वसई. मुंबईनंतर जातोय नाशिकमध्ये. नाशिकच्या गोदावरी नदीत सलग चौथ्या दिवशी सुद्धा पूर परिस्थिती आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. काल गंगापूर धरणातून 38 क्युसेकनं गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीनं एक मोठा निर्णय घेतलाय. एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मंदिराचे पवित्र जपण्यासाठी भारतीय संस्कृतीला साजेसा पोशाख परिधान करूनच दर्शन घ्यावं असं आवाहन देवस्थान समितीनं केलेलं आहे. शिवाय पावसाळ्यातील सुरक्षेच्या दृष्टीनं दर्शनासाठी वेळेतही बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. संपूर्ण राज्याला आता वेध लागले ते आषाढीचे. सगळ्यांची पावलंही तिकडे वळत आहेत आणि त्याच संदर्भातील बातम्या आता आपण जाणून घेऊयात. वैष्णवान सांगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे.
एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने आता चालतायत. पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे. सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडतील. पाऊस पाणी घेऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो. नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात, पण माऊलींची साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी अगदी सहज पार करतात. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता इतरही घडामोडींचा अगदी झटपट आढावा झटपट 100च्या माध्यमातून. पुण्यातील सिंहगड उड्डाणपुलाच्या 3ऱ्या टप्प्याचं काम रखडलंय आणि त्यासाठी अजून 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. दरम्यान हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी 15 जूनला खुला होणार असल्याचं पालिकेनं जाहीर केलं होतं. मात्र मे आणि जूनमधील जोरदार पावसामुळे या कामाचं नियोजन बिघडलंय. नवी मुंबईतील 4 अनधिकृत शाळांना मिळून पालिकेनं तब्बल 15 कोटींचा दंड ठोठावलाय. मात्र या शाळा राजरोसपणे अजूनही सुरूच आहेत. पालिकेकडून त्यांना नोटीस पाठवण्यात येते, मात्र अद्यापपर्यंत कोणताही दंड वसूल करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्यही धोक्यात आलंय. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आलाय. यवतमाळचे भाविकांना सुमारे 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केलाय आणि या सोन्याचा तुळशीहार 332 ग्रॅम वजनाचा आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं आज सावरगावात आगमन होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीनं काल परळीतून अंबाजोगाईकडे प्रस्थान केलं. दरम्यान या पालखीनं अंबाजोगाई रस्त्यावरती असलेल्या घाटातून मार्गक्रमण केलाय. याच घाटातून वारकरी हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असतानाची नयनरम्य दृश्य खास सामच्या प्रेक्षकांसाठी. पुण्यातून मार्गस्थ झालेल्या दोन्ही पालखी सोहळ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये या दृष्टीनं आज पहाटेपासून पालखी मार्गावरती वाहतूक बंद करण्यात आली आहे. पालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाईल. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे. देहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यात मुक्कामी असते. पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. मोठ्या संख्येनं पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी येत आहेत. संत मुक्ताईंची पालखी आज बीडमध्ये दाखल होणार आहे. स्त्री संतांचं प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वात दूरवरून पंढरपूरला येणारी पालखी म्हणून मुक्ताईंच्या पालखीची ओळख आहे. आषाढी यात्रेच्या निमित्तानं आज पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. चंद्रभागा, वाळवंट, भक्तिसागर, वाखरी पालखी तळ तर दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. आणि आता एक वेगळी मात्र महत्त्वाची बातमी. बेरोजगारांना सरकार आता 9,000 रुपये देणार आहे. होय असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय. पण खरंच सरकारनं बेरोजगारांसाठी अशी काही योजना आखली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग आम्हाला काय सत्य कळलं तुम्ही पहा. बेरोजगारांना दरमहा मिळणार 9,000.
केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बेरोजगारांना आता दरमहा म्हणजे महिन्याला तब्बल 9,000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये दावा करण्यात आलाय की बेरोजगारांना 4,500 ते 9,000 इतके पैसे मिळणार आहेत. मात्र हे पैसे कसे मिळणार, कुणाला मिळणार हे सांगितलेलं नाही. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. केंद्र सरकारची जनतेच्या कल्याणासाठी योजना आली आहे. PM बेरोजगार भत्ता योजना 2025-26 या योजनेचा लाभ अनेकांना मिळालाय. सरकार बेरोजगारांना भत्ता म्हणून दरमहा 9,000 रुपये देणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना खरं वाटू लागलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या प्रेक्षकांना खरी माहिती सांगणं आमचं काम आहे. त्यामुळे व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. सरकारची अशी कोणती योजना आहे का हे जाणून घेतलं. त्याआधी आम्ही भारतात बेरोजगारी किती आहे हे देखील पाहिलं. त्यावेळी PLFSच्या आकडेवारीनुसार 2025 मे महिन्याचा बेरोजगारीचा दर 5.6% इतका असल्याचं लक्षात आलं. ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीचा फटका तरुण आणि महिलांना बसतोय. एवढी बेरोजगारी असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना ही योजनाच नाही. केंद्र सरकारची अशी कोणतीही अधिकृत योजना नाही. देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. सरकारकडून बेरोजगारांना 9,000 मिळतात हा दावा खोटा आहे. बेरोजगारांसाठी अशी कोणतीही योजना नाही. आमच्या पडताळणीत केंद्र सरकारकडून पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेतून बेरोजगारांना दरमहा 9,000 मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. शिवाजी शिंदे, साम TV, मुंबई.